अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी हादरलं। या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली। तिघांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय। पाहूया एक रिपोर्ट। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं अहिल्यानगर जिल्ह्यातलं राहुरी हादरलंय। 15 वर्षीय मुलीचं अपहरण करून जंगलात तिच्यावर 5 दिवस अत्याचार झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। 13 फेब्रुवारीला 15 वर्षांची मुलगी शाळेला जाण्यासाठी बाहेर पडली, पण ती घरी परतलीच नाही। यानंतर मुलीच्या पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी मोबाईल ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला आणि तब्बल 5 दिवसांनंतर जंगल परिसरातून मुलीची सुटका केली। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुक्तार पठाण, कौसर पठाण, आकाश संसारे यांना अटक केली आहे। मुख्य आरोपी मुक्तार पठाणवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराची कलम लावण्यात आली आहे। राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुक्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंदुत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोपही सुरू झालाय।